नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आज दिवाळीचा बाजार मी गेलो बाजाराला दिवाळीच्या. आणि आता इथं मी साबण घ्यायला जाणार आहे. इथंच आता साबण आहे इथं मी कायम साबण घेतो यांच्याकडं. आता हे साबण तेलाच्या पिशव्या पोरांनी घेतल्या माझ्याबरोबर. आरतीनं भारती त्यांनी घेतल्या आणि मग आता पुढं चालू आहे. हे भाजीपाला इथानी असंच पुढे जातो. मग खालच्या बाजूला भाजीपाला घ्यायचे, पण मग पाहून घ्यायचं, पोरांना दाखवायचं काम चाललं आहे काय काय आहे इथानी. हे पहा मसाला इथं, इथं मला खोबरा घ्यायची. हे इथं खोबरा निवडून देतात. आता आम्ही हे खोबरा इथं कायम घेतो. हे खोबरा इथं पोरं निवडून द्यायचं काम करतात. खोबरा एकदम चांगलं खोबरं राहतं इथंच कायमचं आम्ही घेतो इथं खोबरं. आता खोबरे मोजून देतील हे भाऊ. आता हे खोबरं मोज पुढं जावं. आता 1 किलो खोबरं घेतलं. आता पुढं जा भाजीपाला पाहायला जातो बरं. आणि इथं मसाला घेतो आहे आम्ही इथं. बाबा इथं चालू आहे आता मसालेवाल्याचं. मग तिथून मग खालच्या बाजूला जायचे. तिकडे हे राहतं भाजीपाला राहतो तिकडे भरपूर. आज इकडे वरती भरला आहे भाजीपाला भरपूर. दिवाळी असल्यामुळे लय गर्दी ना, त्याच्यामुळे सगळीकडे गर्दीच गर्दी. आता पुढे जातो आणि मग तिथून पुन्हा मागे जाणार आहे खालच्या बाजूला. तिकडं गणपती मंदिर आहे ना, तिकडे खालच्या आळीला कॉलेज रोडला. तिकडे भाजीपाला जास्त घेणार आहे आणि तिकडेच घेतो. पण इकडे सगळं पाहून घेऊ बरं काय काल माल काय काय आला. आता पाहायचं काम चालू आहे. नंतर पोरांना हे सुरसुऱ्या ओंकार समृद्धीला सुरसुऱ्या टिकल्यात मग घेणार आहे मागं. ते बारीक पोरं त्याच्यामुळं जास्त हे फटांगडे काही मोठाले घेत नाही. घेईल पण थोडेसे. आता इकडून मग खाली जातो. या पहा इथं किती गर्दी आहे. हे आता पोरं आहेत ना माझ्या मग आरतीन भारती, ते बाजार करून घेतात. हे आता असंच पुढे निघत जावं. हे किती गर्दी आहे, लय मोठा बाजार भरला आहे हो दिवाळीचा. आता असंच पुढे जावं. मग काय घ्यायचं ते पोरं घेतात. चला मग अजून पुढे जाऊ. भाजीपाला इथं पोरी बटाटे घेतात, सगळं घेतात. मी चालू आहे पुढं. मग ते आरती भारती मागं घेतात. त्यांना सांगितलं मी पुढे चालतो, तुम्ही घ्या. तर ते बरोबर बाजार घेतात. काय नेतात ना माझ्याबरोबर, त्याबरोबर घेतात. इथे सगळे बाजार आहे, लय मोठा बाजार दिवाळीचा बाजार ना, त्याच्यामुळे लय गर्दी. आता असाच पुढं जाणार आहे आणि मग पाहू बरं काय काय माल आहे. सगळ्या पाहून घेऊ. ह्या सगळे ते इथं काकड्यात, दोडकं, तामटं, भेंडी, हिरव्या मिरच्या, बटाटे, हे पहा सगळे वांगे, गवार, सगळंच माल आहे इथं. सगळ्या शेतकऱ्यांना माल विकायला आणलाय. या इथे आहे. अजून पुढे जाऊ आणि पुन्हा मग मागं फिरू. पहा हे बटाटे इथं, हे फायबरचे भांडे सगळे. एकदम मसाले, सगळ्या प्रकारचे मसाले तिथं रेडीमेड. हे पण त्या तिथं ह्या भाऊ कायम आम्ही पहिला माल घ्यायचो. हे इथे फायबरचे भांडे तिथं होते, इथं आहे. आता इकडे बटाटे. इथं झाडू आम्ही घेतोय. आरतीने घेतली झाडू हातात आमच्या. चालू आहे आता स्टँडकडे दाखवतो. मग तसंच हे फटाके घ्यायला जायचं. इथं समृद्धीला चपला घेतल्या.
इथं. आता पुढं स्टँड दाखवतो, स्टँड राजूरचा स्टँड दाखवणार आहे. आणि तसंच मग दाखवलं का खाली जाणार आहे. हे गेला स्टॉल लावले तिकडे सेपरेट मराठी शाळेत ग्रामपंचायतीने लावलेत फटाकड्याचे स्टॉल. पणत्या इथं पण त्या आम्ही मगाशीच घेतल्यात पण त्या पुढं अजून जाऊ गर्दीमधून हळूहळू. हे फुलावं आलं इथं, फुलं मगाशीच घेऊन ठेवले होतं. हे देव्या तिथं हे पा. आता जाऊ पुढं. इथे गाडीवाले. चला मग मित्रांनो अजून पुढं जाऊ. चालतच राहू पुढं. हे बा इथं खाली एस टी दिसते का, तिथं स्टँड आहे राजूरचं. हे बा स्टँडकडून आता खाली वळू मराठी शाळेकडून. तिथं फटाका स्टॉल आहे ना, का तुम्हाला सांगितलं तिकडं चालू आहे आता त्या रस्त्याने. बा इथंच आता खाली मारला का डायरेक्ट खाली फटाका स्टॉलकडे जाणार आहे. पहा आता पहा इथं किती मंडप आहेत आणि किती हे. पहा मित्रांनो मंडप लावले डायरेक्ट फटाकडे सगळं. आता पूर्ण चक्कर मारून घेतो मग हे घेतो साहित्य. काही पोराले एक फटाकड्याची माळ बारीकशी, काही ओंकार समृद्धी बारकी आपली. हा भाऊमध्ये शिल्पी काढ फोटो आणि मग हे करतो, घेतो फटाकडे, टिकल्या, पाऊस मग घेतो. हा किती मोठा मंडप लावलाय. त्या मंडपामध्ये हे बसलं हे साहित्य घेऊन विकायला. बरेच लोक आहेत तिथे, भरपूर गर्दी. आज सोमवारामुळे सगळे चालत माल खरेदी करायला. पहा बरं लय गर्दी. आता इथं शेवटला येऊन पाव शेवट. हे पहा हे सगळं माल आहे इथं. बार दीपावळीचं म्हणजे फटाकड्याने भरपूर गर्दी. असा हा दिवाळीचा बाजार आहे राजूरचा, त्याच्यामुळं. चला थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.